हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगावचे मुख्याध्यापक प्रकाश दिगंबरराव इंगळे सर यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत व त्यांचा सेवा गौरव सोहळा कार्यक्रम गिरगावच्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय या ठिकाणी अतिशय आनंदाच्या व थाटामाटामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकररावजी कराळे शाळा समितीचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पंडितरावजी देशमुख, सचिव बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी आतिश भैया दांडेगावकर, अध्यक्ष कपिश्वर शुगर अँड केमिकल लिमिटेड बाराशिव, ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल, उमाकांतरावजी शिंदे आदी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे मित्रमंडळ व पाहुणे मंडळी यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सत्कारासाठी त्यांच्या चाहत्यांनी अतिशय गर्दी केल्याचे या ठिकाणी दिसत आहे। इंगळे सरांचा सत्कार म्हणजे अगदी रांगा लावून करण्यात आलेला आहे। दिलखुलास व्यक्तिमत्वाचे, नेहमी हसतमुख व सर्वांच्या अडी अडचणीला नेहमीच धावून जाणारे असे म्हणजे प्रकाश इंगळे सरांचा सत्कार करण्यासाठी प्रत्येकाने धडपड केली। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा भव्य दिव्य असे अतिशय सुंदर असा ठसा त्यांनी उमटवलेला आहे। माजी नगरसेवक असलेले प्रकाश इंगळे सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे। यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलेले आहेत आणि या मनोगतामधून अतिशय सर्वांचेच डोळे पाणावलेले देखील या ठिकाणी दिसत आहे। प्रकाश इंगळे सर म्हणजे नाट्य, कला, साहित्य, संगीत, राजकारण, कार्यकर्ता, कुटुंबोत्सल, दिलदार दोस्त, उत्तम संयोजक असे सर्व गुण संपन्न असलेले गुरुजी म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे। आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचे आज हिरा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज सेवापूर्ती सोहळा त्यांचा होत असल्याने बहिर्जी शिक्षण संस्थेला एक शिक्षक या ठिकाणी आज सेवापूर्ती होत आहे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण राज्यातून मित्रमंडळी उपस्थित होते। 1991 मध्ये जेव्हा बीएड झालं तेव्हा गिरगाव प्राथमिक शाळेमध्ये बेगाजी पाटील प्राथमिक शाळेमध्ये ज्यांचं या गिरगावमध्ये आगमन झालं, जे की त्यांनी त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम 2 वर्ष केलं। त्यानंतर 1994 मध्ये आपल्या बहिर्जी परिवारामध्ये आले। जेव्हा बहिर्जी परिवारामध्ये त्यांना शिक्षक म्हणून गिरगावला या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिस्तप्रियता आणि प्रत्येकपणामध्ये वृत्तशीलपणा ही याची बातमी प्रत्येक बाबतीमध्ये एक प्रकाश इंगळे सरांनी वेगळा असा ठसा उमटवला। ज्या गिरगाव नगरीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम छोटासा व्हायचा त्या नगरीमध्ये 1993, 94, 95 काळामध्ये अक्षरशः आजूबाजूची माणसं बैलगाडी घेऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला हजारोने लोक यायचे। त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची टीव्ही, मोबाईल ही साधनं नसताना सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भारतीय संस्कृतीचं फार मोठी जपासणी इंगळे सरांच्या हातातून त्या ठिकाणी सुरुवात झाली। असं मित्रत्व आम्हाला या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये लाभलं, ते आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटते। हे सांस्कृतिक म्हणजे समाज कार्य करत असताना त्यांनी आपला ठसा नगरीमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या द्वारे एक नगरसेवक म्हणून त्यांनी उमटवला। नगरसेवकाचं काम करत असताना सुद्धा त्यांनी एकदा नाही दोनदा नाही 6 वेळेस सतत आईपासून तर स्वतःपर्यंत त्यांनी आपल्या घराण्यामध्ये एक नगरसेवकाचा समाजकार्यामध्ये ठसा उमटवला। असा हा आमच्या परिवारातला एक मित्र, आमच्या सोबत असलेला कार्य करणारा आमचा सदैवचा मित्र या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहे।
आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा हा एवढा मोठा जो परिवार आहे, जे मित्र कंपनी असतील, विद्यार्थी असतील, प्रत्येक विद्यार्थ्याला तळमळ वाटत होती की सरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना खरंच त्यांचे ऊर भरून येत होते। हे आम्हाला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे सगळं दिसून येते, तेव्हा आम्ही जे आमच्या पेशामध्ये काम करतो तेव्हा आम्ही जिंकलो असं वाटते। आणि आज जिंकलेला आम्हाला मित्र या ठिकाणी आम्हाला आज आढळून आला, त्याबद्दल त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो। जय हिंद। सर, आमच्या सहवासामध्ये आमचा सहवास म्हणजे सोबत होता, परंतु आज त्यांचा निरोपाचा दिवस आहे आणि सरांचं आणि आमचं नातं जसं हात आणि डोळे, हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्याचं पाणी पुसायला हाताला परत वर यावंच लागतं, तसं सरांचं आणि आमचं नातं होतं। परंतु त्या नात्याला आज कुठेतरी स्वल्पविराम लागतोय। आजपासून ते आमच्यासोबत कार्यरत राहणार नाहीत। स्वल्पविराम देण्यामागचं कारण असं आहे की मी तिथे पूर्ण विराम दिला असता तर ते नाते कुठेतरी संपलं असतं, परंतु स्वल्प विराम दिला म्हणजे ते नातं पुढे असं चालू राहील। आणि सरांच्या स्वभावाबद्दल काय बोलायचं, त्यांचा स्वभावच असा आगळा वेगळा होता। त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या कार्यामध्ये वेगळीच एनर्जी त्यांच्या कार्यामध्ये होती आणि त्यांच्याबद्दल काय बोलायचे ते म्हणतात ना, आदमी का ना पद बड़ा होता है ना कद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। तसे आमचे लाडके इंगळे सर ज्यांनी आम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये साथ दिली आणि त्यांच्याबद्दल काय बोलायचे। सरांचं आणि आमचं नातं त्या घडी डिटर्जंट पावडर सारखं नाही की पहिले इस्तेमाल करो और फिर विश्वास करो। आमचं नातं ते LIC सारखं आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। आणि लोक म्हणतात की माणसाला सोन्यासारखं जगायला पाहिजे, पण मी म्हणेल माणसाला सोन्यासारखं नसावं। सोनं फक्त दागिने म्हणून वापरलं जातं, तिजोरीच ठेवायला जातं। माणसानं परिसर म्हणून जगावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं। आणि तसे आमचे लाडके इंगळे सर परिसरा समान आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोलायचे। आणि सर आमच्याकडून जर काय एखादी चूक झाली, काही झालं तर आम्हाला इंगळे सरांनी माफ करावं आणि इतकंच बोलते। त्यांचा प्रसंग असा, आम्ही म्हणजे वर्गात यायचे, आम्हाला भीती वाटायची जेव्हा सर वर्गामध्ये यायचे तेव्हा। आणि मग जेव्हा सर वर्गात यायचे तेव्हा आम्हाला म्हणायचे तुम्हालाच काय अडचण आहे का, कोणता तास झाला नाही का। मग आम्ही सरला सांगायचो की सर हा हे तास झाला नाहीये, हे झालाय। तर मग सर म्हणायचे तुम्हाला एखादी अडचण असली कुठली तर मला सांगा, मी तुमच्या आजोबासारखा आहे। खरंच सरचा स्वभाव हा खूप चांगला आहे, एकदम असं मनमोकळेपणानं आम्हाला सर बोलायचे। सर बद्दल किती जरी बोललं तरी कमीच आहे, त्याच्यामुळे एवढे बोलते आणि थांबते। थँक्यू। हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेने मला आपल्या संस्थेमध्ये शिक्षकी पेशा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी नांदेगावकर साहेब, आमचे सेक्रेटरी आदरणीय पंडित देशमुख सर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे मी ऋण व्यक्त करतो। विशेष आभार या ठिकाणी गिरगाव येथील सर्व जनतेनं, पालकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। माझी जी काही जडणघडण झालेली आहे ती सर्व गिरगावमधून झालेली आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे विद्यालय अग्रेसर आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील। विद्यार्थ्यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभेला अंकुरित करण्यासाठी निश्चितपणे आम्ही नेहमी कार्यरत राहू, एक अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे। या ठिकाणी केवळ शिक्षक चाललंय, एज्युकेशनचं ट्रायंगल आहे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही मिळून एक परिपूर्ण असं विद्यालय तयार होत असतं आणि त्याच्यासाठी गिरगाव खूप चांगला आहे। म्हणून गिरगावची माती माणसाला माणूस शिकवते, प्रज्ञा आणि करुणेचा मंत्र देत असते। म्हणून मला गिरगाव वासियांचा आणि गिरगावच्या परिसरातील सर्व पालकांचा आणि माझ्या लेकरांचं, विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर भविष्यामध्ये माझं जीवन सुखी आणि समृद्ध राहण्यासाठी तयार आहे मी। बाकी बस काय सांगणार, एवढं तर धन्यवाद।